Hallelujah. 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 Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the I Lord. welcome you all in the third service in the name of Lord Savior Jesus Christ this morning. आज सकाळी या तिसऱ्या सभेमध्ये आपला प्रभू तारणारा येशू ख्रिस्ताच्या नावात मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. Shall we arise in the presence of the Lord? देवाच्या सानिध्यामध्ये आपण सर्वजण उभे राहूया. Let's all close our eyes and look to the Lord in prayer. आपले डोळे बंद करूयात आणि प्रभूकडे प्रार्थना करूयात. Thank you, Jesus. We worship you. We praise you, Lord. धन्यवाद प्रभू येशू, आम्ही तुझी भक्ती करतो, आराधना करतो. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. Yes, Father, Lord, in the name of Jesus Christ, we all come to you. पिता परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही सर्वजण तुझ्याकडे येतो. Lord, we submit the service, every individual, everything in your mighty hand in the name of Jesus Christ. प्रभू, आम्ही सर्व गोष्टींचं समर्पण तुझ्या पराक्रमी हाती करतो. प्रत्येक व्यक्तीचं समर्पण आणि सर्व काही तुझ्या हाती समर्पित करतो. Let your will be done, Lord. आणि आम्ही प्रार्थना करतो तुझी इच्छा पूर्ण केली जाऊ दे. Once again, we want to thank you for your grace, Lord, that because of your grace, we are here in your house to praise you, to worship you, to glorify you, to celebrate you. पुन्हा एकदा परमेश्वरा, तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे केवळ तुझ्या कृपेमुळेच आहे की आम्ही तुझ्या मंदिरामध्ये आहोत, तुझे स्तुती करण्यासाठी, आराधना करण्यासाठी आणि तुझा सोहळा साजरा करण्यासाठी. Thank you for your grace. तुझ्या कृपेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Yes, Lord, we give you all glory, honor, and praise. सर्व गौरव, सन्मान आणि स्तुती प्रभू आम्ही तुला देतो. In Jesus Christ's most precious name we pray. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति मौल्यवान नावात प्रार्थना करतो म्हणतोय. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. The हालेलुया. Lord says, I will never leave you nor forsake you. प्रभू असं म्हणतो की मी तुला कधी सोडणार नाही, टाकणार नाही. Amen. आमेन. Amen. आमेन. How much strong the storm may be. आणि मग ते वादळ कितीही मोठं असू देत, बलवान असू देत, Oh, when we look to Jesus, जेव्हा आपण प्रभू येशूकडे पाहतो, He's always there with us. तो नेहमी आपल्या बरोबर And आहे. He will make sure that we will go through it आणि तो याची खात्री बाळगेल की आपण त्यामधून पार जाणार and आहोत. reach to the other side. आणि त्या पलीकडच्या तीराला आपण पोहोचणार आहोत. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Let's sing this wonderful song together. हे एक सुंदर गीत आपण सर्वजण मिळून Our गाऊया. God is good All the time. and all the time, God is good. and His goodness endures forever. आणि त्याचं चांगुलपण हे सदा सर्व काळ टिकते. Hallelujah. हालेलुया. Sing this wonderful song together. हे पुढचं गीत आपण गाऊया. Everyone together.
Hallelujah. God is good. All the time. And all the time. God is good. There are many who are not able to see this last month of 2025. आणि 2025 वर्षाचा शेवटचा महिना पुष्कळ बघू शकले नाही. It's indeed a
privilege that God has given us, आणि देवाने आपल्या सर्वांना एक संधी दिली आहे, His grace, त्याची कृपा, that we could enter this month, की ज्या या महिन्यामध्ये आपण पदार्पण the केलं आहे, end of year 2025. की 2025 वर्षाच्या शेवटपर्यंत आपण His पोहोचलो. goodness endures forever. त्याचं Hallelujah. चांगुलपण हे सदा सर्व काळासाठी Hallelujah. आहे. This is the month of evangelism, हा सुवार्ता प्रसाराचा महिना month आहे, of celebration. सोहळा साजरा करण्याचा महिना आहे. Hallelujah. हालेलुया. So as we celebrate आणि हे आपण सोहळा हा समय साजरा करत the असताना remembrance of the birth of our Lord and Savior Jesus Christ, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मस्मरण सोहळा आपण साजरा करत आहोत. let's all sing this wonderful carol together. Marathi यावेळेस carol. सुंदर मराठी कॅरल आपण गाऊया. Hallelujah. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव हे सर्व नावांपेक्षा श्रेष्ठ आहे. I can only hear Sister Esther saying amen. सिस्टर एस्तरच आमेन म्हणत आहे. Can I hear a loud amen? याला तुम्ही मोठ्याने आमेन म्हणाल काय? आमेन. Oh, there's power in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावात शक्ती सामर्थ्य When आहे. we call out to His name, जेव्हा आपण त्याच्या नावाचा धावा oh, करतो, miracles happen. सर्व चमत्कार घडतो, Unexpected things happen. अनपेक्षित गोष्टी घडतात. Oh, which cleanses us from all our sins. ते सर्व आपल्या पाप धुवून There's आपल्याला so शुद्ध much करतो power in His blood. आणि तेवढं सामर्थ्य There's त्याच्या so much रक्तामध्ये power in आहे. His name that Satan flees in the name of Jesus. आणि त्याच्या नावामध्ये शत्रू पळून जातो. प्रभू येशू Hallelujah. ख्रिस्ताच्या नावात असलेल्या बोलो सामर्थ्याने. येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. बोलो येशू मसीह की जय. हालेलुया.
आपला देव तारण देण्यास समर्थ आहे, पराक्रमी आहे. Can I hear? Amen. Amen. आमेन. He is our Savior. तो आपला तारणारा आहे. He can move the mountains. तो पर्वत हलवतो. There's nothing impossible for the King of Kings and the Lord of Lords. राजांचा राजा, प्रभूंच्या प्रभू, त्याला काहीच अशक्य नाही. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. He has given His one and only Son, Jesus Christ, for you and me. त्याने आपल्याला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी दिला आहे. He loved us so much. तो आपल्यावरती एवढी प्रीती करतो. He loves us so much. तो आपल्यावरती एवढी प्रीती करतो. And He will be loving us so much. आणि तो आपल्यावरती प्रीती करत राहणार आहे. Because He is the same yesterday, today and forever. कारण काल, आज आणि युगानुयुग तो एक सारखा आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So let's sing this wonderful song together which says He is mighty to save. हे सुंदर गीत आपण गाऊया. त्यामध्ये असं म्हटलं आहे, तारण देण्यास तो पराक्रमी आहे. Everyone needs compassion, love that's never failing. Let mercy fall on me. Everyone needs forgiveness, the kindness of the Savior, the hope of nations. Everyone, Savior, He can move the mountains. My God is mighty to save. He is mighty to save.
सर्व काळासाठी forever author of salvation, सदा सर्व काळासाठी प्रभू तू तारणाचा rose and उत्पादक आहेस. conquered the grave. आणि प्रभू तू त्या कबरेवरती विजय मिळवला आहेस. Jesus, you gave us the victory. प्रभू येशू तू आम्हाला विजय दिला आहेस. Thank you for giving your life for each one of us, Lord. आम्हा प्रत्येकासाठी प्रभू तू आपलं स्वतःचं जीवन दिलंस. Thank you, त्याबद्दल तुला Jesus, धन्यवाद. for loving us so much. तू आमच्यावरती प्रीती केलीस तुला म्हणून तुला धन्यवाद. Thank you, Lord, for loving us so much to give your only Son, Jesus Christ. आणि प्रभू त्या प्रीती खातर तू आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी पाठवलास. Yes, Lord, no turning back. आता मागे फिरणे नाही. No turning back. आता प्रभू मागे फिरणे Yes, नाही. dear people of God, for you and me, no turning back. देवाच्या प्रिय लोकांना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आता आपण मागे फिरून turning चालणार back. नाही. आता मागे The फिरणार नाही. cross is in front of me, the world is behind me. माझा वधस्तंभ माझ्या समोर आहे, जग माझ्या मागे आहे. No turning back. मागे फिरणार नाही. No turning back. आता मी मागे फिरणार नाही. Thank you, Jesus. धन्यवाद Thank you, प्रभू येशू, Jesus. धन्यवाद. ये कैसा प्यार है तेरा, ये ऐसा तूने है किया, तेरा प्राण दे दिया ताकि जीऊं मैं सदा। शैतान को हरा दिया, पापों को जड़ से
Son. Oh, may I then in Him be found. Trust in His righteousness alone. Faultless stand before the throne. My hope is built on nothing less than Jesus' blood and righteousness. I dare not trust the sweetest prayer, but wholly trust in Jesus' name. Everyone together. Christ the Lord, cornerstone, weak made strong in the Savior's love. Through the storm, He is Lord, Lord of all. When darkness seems When darkness seems to hide its face, I rest on His unchanging grace. In every high and stormy day, my anchor holds within. Jesus, you are Lord of all. Lord of all. Thank you, Jesus. You may be seated in the presence of the Lord. देवाच्या सानिध्यामध्ये आपण बसूयात. I welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत If करत there is आहे. empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. तुम्ही जिथे बसला आहात तुमच्या बाजूला जर रिकामी खुर्ची असेल तर तुमचा हात वर करा, जेणेकरून मागे जे उभा राहिले आहेत ते पाहतील आणि तुमच्या जवळ येऊन बसतील. If you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आलं असेल आमच्या बरोबर देवाची भक्ती करण्यासाठी आपल्या जागेवरती उभं राहावं. We thank God that we all have come more than once over here to worship the living God. आणि जिवंत देवाची भक्ती करण्यासाठी आपण सातत्याने येत आहात, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानत आहोत. There is a testimony for the glory of God. देवाच्या गौरवासाठी साक्ष आहे. A testimony from Joanna Ranil Gaikwad. जॉयना रनिल गायकवाड. My name is Joanna Ranil Gaikwad. माझं नाव जॉयना रनिल गायकवाड आहे. I study in St. Anne's School in class 2A. मी दुसरी तुकडी अ मध्ये शिकत आहे सेंट ॲन्स स्कूलमध्ये. I had my sport day on Friday the 12th of December. 12 डिसेंबर शुक्रवारी माझा स्पोर्ट्स डे पार पडला. And by God's grace I was honored as the best promising hockey player. आणि देवाच्या कृपेने मला
सर्वोत्तम प्रॉमिसिंग हॉकी प्लेअरचा सन्मान I मिळाला. truly thank God for His blessing, and it stands as a testimony for the favor of God. आणि देवाची जी मेहरबानी माझ्यावरती आहे त्याबद्दल मी देवाच्या गौरवाची साक्ष देत I आहे. give all glory, honor, and praise to God. मी सर्व गौरव सन्मान स्तुती प्रभू Shall परमेश्वराच्या we नावाला clap our देतो. hands for the glory आपण of God? देवाच्या गौरवासाठी टाळ्या वाजवूयात. There is another testimony from Ranil Gaikwad. रनिल गायकवाड यांच्याकडून देखील साक्ष आहे. My name is Ranil Gaikwad. I in the school as sport teacher. आणि जसं माझ्या नावाप्रमाणे मी स्पोर्ट्स टीचर आहे. माझं नाव रनिल गायकवाड आहे. Thursday, 11th December, after 33 long years, we were playing a football match known as Reckling Cup. आणि गुरुवारी जवळजवळ 33 वर्षानंतर 11 डिसेंबर रोजी आम्ही फुटबॉल मॅच खेळत होतो And- आणि त्याचं जे नाव होतं शीर्षक होतं रेकलिन कप हे होतं. God has graciously enabled us to win this cup back again after 33 years. आणि 33 वर्षानंतर देवाने मला आणि माझ्या संघाला सहाय्य केलं की तो कप रेकलिन कप आम्ही जिंकला आहे. I was very worried and tensed, and we couldn't afford to lose the match at any cost. आणि कोणत्याही किमतीमध्ये आम्ही ते सामना गमावणं हे मला परवडणार We नव्हतं. took this situation before God in prayer. आणि आम्ही देवासमोर प्रार्थना करत होतो. And I humbly give all glory, honor, and praise to God alone, for this victory belongs to Him alone. आणि देवाने हा विजय आम्हाला दिला. हा सर्व विजय Shall we परमेश्वराचा clap our आहे. hands for the त्याबद्दल glory of सर्व God? गौरव सन्मान स्तुती मी परमेश्वराला देऊ इच्छितो. At this time, I request Reverend S.G. Kori to please come on the stage. रेव्हरंड एस.जी. कोळी यांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती पुढे यावं. I request Suhan Saswadkar to please come on the stage. सुहान सासवडकर याला विनंती आहे त्याने पुढे यावं. Suhan Prashant Saswadkar of Sardar Dastur Junior College received the rolling trophy for cleanliness and punctuality and helpful attitude. क्लिनलीनेस पंक्च्युअलिटी आणि हेल्पफुल ॲटिट्यूड बद्दल सुहानला सरदार दस्तूर स्कूलमध्ये ट्रॉफी मिळालेली आहे. And the second trophy for most active student. आणि दुसरी जी ट्रॉफी मिळाली आहे ते सर्वात सक्रिय किंवा ऍक्टिव्ह स्टुडंट म्हणून त्याला पारितोषिक दिलं आहे. I request Jenis Dar to please come on the stage. जेनिसदार हिला देखील विनंती आहे तिने पुढे यावं. Jenis Dar represented her class in the annual athletic meet of St. Vincent's High School and College. सेंट विन्सन्स हायस्कूल अँड कॉलेज या ठिकाणी जे अॅन्युअल ॲथलेटिक मीट आहे त्यामध्ये तिने शाळेचे तिचं प्रतिनिधित्व केलं And stood second in 400 relay. 400 relay. आणि 4x100च्या रिले मध्ये दुसरा क्रमांक त्यांना मिळाला आहे. I request Brother Gary Lidar to please come on the stage. गॅरिलीदार याला विनंती आहे त्याने पुढे यावं. Gary Lidar of Sardar Dastur Junior College has of 12th standard science has got this certificate for handball. हँडबॉलसाठी गॅरीला सरदार दस्तूर या शाळेमधून बक्षीस मिळालं आहे. Also certificate for volleyball. व्हॉलीबॉलसाठी देखील सर्टिफिकेट मिळालं आहे. And also certificate for basketball. आणि बास्केटबॉल मध्ये देखील त्याला बक्षीस मिळालेलं आहे. Thank you very much. If your children receive such kind of awards, medals, certificates, please bring them in the house of the Lord, and we shall be very glad
to felicitate them in the house of the Lord for the glory of God. आणि जर तुमची लेकरं अशा प्रकारे त्यांना वैयक्तिक स्पर्धांमध्ये काही बक्षीस मिळत आहे, पारितोषिक मिळत आहे, ट्रॉफीज मिळत आहे, देवाच्या मंदिरामध्ये ते घेऊन या, जेणेकरून परमेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांचा सन्मान करण्यात At येईल. this time, we are going to have the dedication of the baby. May I request the parent to please come forward with their child. यावेळेस बाळकाचं समर्पण होईल. आई वडिलांना विनंती आहे, तुमच्या लेकराला घेऊन तुम्ही पुढे यावं. We do not baptize children as it is not the condition, as it is not the according to the word of God. आपण लहान लेकराचा बाप्तिस्मा करत नाही, कारण तो देवाच्या वचनाप्रमाणे नाही. For baptism, the person who is taking baptism, he or she must be able to repent and have faith in God. आणि ज्या व्यक्तीला बाप्तिस्मा घ्यायचा आहे त्यांनी स्वतःच्या पापाचा पश्चाताप करणं गरजेचं आहे. And child cannot do that. आणि लेकरू हे करू शकत नाही. But the word of God teaches us to dedicate our children unto the Lord. पण देवाच्या वचनाने आपल्याला शिकवण दिली आहे की आपण आपल्या लेकराचं समर्पण In the प्रभूला Old करू शकतो. Testament, Hannah brought baby Samuel and dedicated him unto the Lord. जुन्या करारामध्ये हन्नेने बाळ शमूएलाला मंदिरामध्ये आणलं आणि त्याचं समर्पण प्रभूला केलं. In the New Testament, Mary and Joseph brought baby Jesus to dedicate him into the house of the Lord. आणि नवीन करारामध्ये मरिया आणि योसेफाने प्रभू येशूला देवाच्या मंदिरामध्ये आणलं आणि त्याला प्रभूला समर्पित केलं. When Jesus was teaching about the kingdom of God, आणि जेव्हा प्रभू येशू देवाच्या राज्याबद्दल लोकांना he शिकवत said that असे unless and until you become like a child, you cannot enter in the kingdom of God. आणि त्याने लोकांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही ह्या बाळकाप्रमाणे होत नाही तोपर्यंत देवाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश होणार नाही. The disciples started prohibiting the children the parents from coming to Jesus. आणि मग जे शिष्य होते त्यांनी लेकरांना दटावलं प्रभू येशूकडे येण्यापासून. But Jesus said unto them, unless and until you become like a child, you cannot be a part of the kingdom of God. आणि मग प्रभू येशूने त्यांना सांगितलं की त्यांना माझ्याकडे येऊ द्या, कारण लेकरांप्रमाणे होऊन जोपर्यंत तुम्ही देवाच्या राज्यात स्वीकार करत नाही तुम्ही देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत In नाही. like manner, these parents have come to dedicate their child unto the आणि Lord. त्याच प्रकारे हे आई वडील आपल्या बाळकाचं समर्पण करण्यास प्रभूकडे आले I आहेत. would like to ask some questions to them. आणि काही प्रश्न त्यांना मला विचारायचे आहेत. Do you believe that God has blessed you with this child? तुम्ही असा विश्वास ठेवता का की हे लेकरू देवाने तुम्हाला दिलं आहे? Do you want to dedicate this child unto the Lord? हे लेकरू तुम्हाला प्रभूला समर्पित करायचं आहे काय? Do you make a promise to God before this congregation that you will bring this child regularly in the house of the Lord, that so that this child will grow in the word of God and accept the Lord Jesus Christ as his personal Savior at the right age? तुम्ही देवाला असं अभिवचन देता का या मंडळी समोर की तुम्ही या लेकराला घेऊन सातत्याने परमेश्वराच्या मंदिरामध्ये येईल, जेणेकरून देवाचे नियम आणि निर्बंध हे लेकरू शिकेल आणि योग्य समयी त्याचा वैयक्तिक तारणारा म्हणून तो स्वीकार करेन? Church, since the parents have given all affirmative answers, मंडळी या आई वडिलांनी होकारार्थी उत्तरे दिल्या कारणाने shall we all stand and let us dedicate the child unto the Lord? आपण सर्वजण उभे राहूयात आणि या बाळकाचं समर्पण प्रभूला करूयात. Ethan, I dedicate your tender life to God. May you grow in wisdom, in stature, in the favor of God and man. Gracious Heavenly Father, we thank you for the life of Ethan. I ask your blessings upon him. Lord, I pray to thee that let him grow in your word, so that at the right age that you have designed for his life, he will accept you as his personal Savior. Till that time, let your grace, let your anointing, let your favor be upon him. We dedicate Ethan in the name of the Father, Son, and the Holy Ghost. Accept our dedication, we pray. In Jesus' name I pray. Amen. आमेन. Ethan does not belong to you. आता इथन तुमचा राहिला नाही, Ethan belongs to God. तर इथन देवाचा झाला As a आहे. servant of God, पण देवाचा सेवक आहे ना should त्याने. I hand over Ethan into your care to be taken care of Ethan by on behalf of God? देवाच्या वतीने देवाच्या इथनची काळजी घेण्यासाठी मी त्याला तुमच्या हा स्वाधीन करू काय? Accept God's Ethan in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावात तुम्ही देवाच्या इथनचा स्वीकार करा. Shall we pray? आपण प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, we thank you for these dear parents. कृपाळू प्रेमळ स्वर्गीय पित्या, या आई वडिलांबद्दल आम्ही तुला धन्यवाद Lord, as देतो. they have taken a greater responsibility to take care of your Ethan, प्रभू तुझ्या इथनची काळजी घेण्याची महान जबाबदारी आई वडिलांनी स्वीकारली they आहे. admit that they cannot do it on their own strength. आणि प्रभू त्यांनी हे कबूल केलं आहे की स्वतःच्या बळावरती तू त्याची काळजी ते घेऊ शकत Lord, नाही. we ask your anointing upon them. प्रभू तुझा अभिषेक या आई वडिलांवरती आम्ही मागत Let आहोत. these parents grow so much in your word, in your likeness, that Ethan will see the nature of God in their lives. प्रभू हे आई वडील त्यांची वाढ तुझ्या ज्ञानामध्ये इतकी होऊ दे की इतरनी तुझं चरित्र त्यांच्यामध्ये पाहावं. Ethan will accept Christ as his personal Savior at the right age that you have designed for his life. आणि त्याच्या जीवनामध्ये जी योग्य वेळ ठेवली आहे त्या वेळेमध्ये त्याने तुझा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकार Lord, करावा. as these parents have given vow to you concerning the growth
growth of Ethan. आणि प्रभू जसं की यांनी तू अभिवचन दिलं आहे इतन बद्दल आणि इतनच्या काळजी बद्दल You will provide them grace to fulfill those pledges. Lord. प्रभू तुझी कृपा त्यांना तू पुरव जेणेकरून जे अभिवचन दिलं आहे ते त्यांनी पूर्ण करावं And you will meet all their needs concerning the growth of Ethan. आणि इतनच्या संगोपनासाठी लागणारी प्रत्येक गरज या आई वडिलांना तू पुरी आणि And भागव. let Ethan be a blessing to this family. आणि इतन या कुटुंबासाठी आशीर्वादित असं हो We as a church, we pronounce your blessings upon this family. आम्ही मंडळी या नात्याने या कुटुंबावरती तुझे आशीर्वाद जाहीर करतो In Jesus' matchless name we pray. प्रभू येशूच्या अतुल्य नावात मागतो म्हणून तो ऐक Amen. आमेन God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. At this time, we are so glad to let you know that today we are celebrating Kilo Sunday, आम्हाला आनंद वाटतो मला सांगण्याकरिता की आपण किलो संडे साजरा करत and आहोत we thank God for the wonderful proceeding that have come in the house of the Lord. देवाच्या घरामध्ये सर्व काही सामग्री आली आहे त्याबद्दल देवाच्या Shall नावाला we all धन्यवाद देऊया. stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यामध्ये उभे And let राहूया. us stretch forth our hands toward these proceedings. आपले हात आपण या साहित्याकडे And we करूया. are going to ask God's blessings upon these देवाचे proceedings. आशीर्वाद आपण मागणार आहोत. Gracious Heavenly Father, we thank you for the abundant blessing that you have blessed your people with. प्रभू आभार मानतो विपुल आशीर्वाद देऊन तुझ्या लोकांना तू आशीर्वादित केला आहे. Lord, as they have brought the best offering out of the abundance that you have blessed them, प्रभू जे विपुल दिलं त्याच्यातून उत्तम त्यांनी हे आणलं आहे. we ask your blessings upon these proceedings. प्रभू या सर्व साहित्यावर तुझा आशीर्वाद Oh Lord, मागतो. as these proceedings go to the branches pastors' families, प्रभू ही सामग्री जी आहे आपले शाखा मंडळाचे पास्टर त्यांच्या कुटुंबात let जात it go असताना with your anointing, with your power, with your blessings, Lord. and प्रभू तुझ्या Father. सामर्थ्याने तुझ्या अभिषेकाने तुझ्या आशीर्वादाने त्यांच्या घरी ते जाऊ दे. And Lord, I pray to thee for all who have brought this offering into your house. प्रभू ज्या सर्वांनी हे अर्पण तुझ्या घरात आणलं त्या सर्वांसाठी आम्ही प्रार्थना Bless करतो. them with many folds, Lord. प्रभू पुष्कळ पटीने त्यांना आशीर्वादित In कर. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. देव तुम्हाला आशीर्वाद देऊया. आपण आसन ग्रहण It is करूया. always a joy and privilege to share the word of God. देवाचं वचन सांगणे हे नेहमीच खुशी आणि आनंद आहे. And we have declared this year as the year of being qualified to live in the kingdom of heaven by studying the names of Jesus in the Bible. येशू ख्रिस्ताचे नाव शिकून स्वतःला स्वर्गासाठी पात्र करण्याचे वर्ष आपण जाहीर केलेलं We are आहे. looking at the titles that have been given by Prophet Isaiah prophesied 700 years before the birth of Lord Jesus Christ. आपण त्या शीर्षकाकडे एका पदाकडे पाहतोय की यशा संदेशाने येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 700 वर्षापूर्वी त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली. Let us read Isaiah chapter 9 verse 6. यशायाचा 9वा अध्याय वचन 6. For unto us a child is born, and unto us a son is given, and the government shall be upon his shoulder, and his name shall be called Wonderful, Counselor, the Mighty God, the Everlasting Father, the Prince of Peace. यशायाचा 9वा अध्याय 6 वचन. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. The title that is given to Jesus over here is the Everlasting Father. आपण पाहतो येशू ख्रिस्ताला या ठिकाणी जे पद शीर्षक दिलं आहे ते म्हणजे सनातन पिता. In the root language of the Old Testament, that is Hebrews, we see that this title is not just literally to be understood as the Father. आपण पाहतोय इब्री जो मूळ भाषेमध्ये आहे पिता म्हणून हा शब्द आपण समजून घेऊ नये केवळ पिता. Because Jesus in the Trinity is the Son. कारण आपण आता त्रैक्यमध्ये पाहिलं तर येशू ख्रिस्त हा पुत्र आहे. But it is a title given that it means that Jesus is the origin of all eternal things. आपण पाहतो हे त्याला पद किंवा शीर्षक देण्यात आलं याचा अर्थ की येशू ख्रिस्त सर्व मूळ गोष्टीचा उत्पादक आहे. Just like we say that Mahatma Gandhi is the father of our nation. जसं आपण म्हणतो की महात्मा गांधी आपल्या राष्ट्राचे पिता. But we are not directly born or in the lineage of Mahatma Gandhi. परंतु आपण सरळ त्यांच्यापासून जन्मले नाहीत किंवा आपण त्यांच्या But वंशावळीमध्ये it नाही. means that he is the origin of all independent citizens of our nation. आपल्या राष्ट्रातील सर्व स्वतंत्र नागरिकांचे ते मूळ आहे याचा अर्थ असा In like होतो. manner, when we see Jesus, the everlasting Father, actually is the Father of everlasting. आपण पाहतो येशू ख्रिस्त सनातन पिता म्हणजे तो सार्वकालिक तेच पिता आहे. Jesus is not just ordinary child, but he is the origin of everything. येशू ख्रिस्त सामान्य बालक नाही परंतु सर्व गोष्टीचं मूळ The निर्मिती first आहे. Adam,
he lost the blessings of God because of rebellion and because of obedience to Satan rather than God. आपण पाहतो पहिला आदम जो होता त्याने बंडखोरपणा केला आणि त्याने कुणाचं ऐकलं तर सैतानाचं ऐकून त्याचे आज्ञा पालन But we केलं. thank God for Jesus Christ, who in the Garden of Gethsemane, he wanted God's will to be done. He obeyed God, and through him, every blessing that has been lost has been reinstated by Jesus Christ. आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या गेत्सेमनी बागेमध्ये होता, आपण पाहतो जे आशीर्वाद आदामामुळे सर्व आपले गमावून बसलो होते, त्या सर्व आशीर्वादाची पुनर्स्थापना येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेली आहे. We don't have to seek after the blessing, but when we have Jesus in our life, everything that is reinstated on the cross of Calvary is given unto us through Jesus Christ. आता आपल्याला आशीर्वादाच्या मागे पळण्याची गरज नाही, परंतु येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती जे काय आपल्यासाठी केलं त्या सर्वद्वारे आपल्याला आशीर्वाद मिळालेले आहेत. Jesus is the Father of help. आपण पाहतो येशू ख्रिस्त मदतीचा पिता In आहे. Hebrews chapter 4 verse 16, the word of God says, इब्री करस्पत्र्याचा 4 अध्याय 16 let वचन. us therefore come boldly unto the throne of grace, that we may obtain mercy and find grace to help in the time of need. इब्री करस्पत्र्याचा 4 अध्याय 16 वचन. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐन वेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपाच्या राजस्थानाकडे येऊया. Why? Because the word of God says in Hebrews 4:15, इब्री करस्पत्र 4 अध्याय 15 says that वचन. we do not have a high priest who cannot sympathize with our weaknesses. कारण आपला प्रमुख याजक असं नाही की ज्याला आपल्याबद्दल But सहानुभूती he went नाही. through, he was tested at all points, सर्व गोष्टी त्याची पार करण्यात yet आली, remained sinless. तरी तो निष्पाप राहिला. That's why we can have our source of help in our time of need from Jesus Christ. त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस गरज असते, आपल्या गरजेचा स्रोत येशू ख्रिस्त, आपण त्याच्याकडे जाऊ There is शकतो. no help that is big or small that he cannot help us. असं कोणतीही मदत नाही की लहान किंवा मोठी तो आपल्याला मदत करू शकत Because नाही. every situation that we go through in our life, Jesus Christ has already tested या it. प्रत्येक परिस्थितीतून आपण जातो अगोदर येशू ख्रिस्ताची पार करण्यात आलेली I आहे. don't know what situation you might be going through in your life. मला माहित नाही कोणत्या परिस्थितीत तुमच्या जीवनातून तुम्ही चालला I want to आहात, tell you that Jesus is able to help you to come out of every पण situation. मला सांगायचं तुम्हाला की कोणत्या परिस्थितीतून येशू तुम्हाला बाहेर काढण्यास समर्थ Your आहे. situation may say, no, there is no way out. तुमच्या परिस्थिती सांगेल बाहेर निघायचा मार्ग But I want नाही. to tell you good news that Jesus is the way out. मला Hallelujah. तुम्हाला चांगली वार्ता सांगायची, येशू He is ख्रिस्त बाहेर निघण्याचा able मार्ग to give us आहे. grace and mercy through every situation that we go through in our life. आपल्या जीवनात तुझ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये राहतो जातो आपण, तो समर्थ आहे आपल्याला दया आणि कृपा We have not been देण्याकरिता. called to live as the captives but conquerors over every situation. आपल्याला असं बोलवण्यात आलं नाही की आपण कोणत्याही गोष्टीच्या बंधनात असावं, पण प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण विजेते आहोत. Secondly, Jesus is the Father of love. आपण पाहतो दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त प्रीतीचा पिता. Gospel of John chapter 13 verse 1, the word of God says, शिवर्तमानाचा 13वा अध्याय पहिला now वचन. before the feast of the Passover, when Jesus knew that his hour was come, that he should depart of this world unto the Father, having loved his own which were in the world, he loved them unto the end. शिवर्तमान 13वा अध्याय पहिलं वचन. वरण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पितेकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वयंक्यावर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. The word of God says, having loved, Jesus loved his own and did not leave them halfway or did not stop loving them just because they misbehaved, but he loved them till the very end. पाहतो येशू ख्रिस्ताने त्यांच्या स्वयंक्यावर प्रीती केली, अर्धवट त्यांना सोडलं नाही, ते नीट वागले नाही म्हणून त्यांना सोडलं नाही, परंतु शेवटपर्यंत येशूने त्यांच्यावर प्रीती केली. Many time it is very easy for us to love the lovable. पुष्कळशास आपल्याला सोपं जातं की जे प्रेम करण्यायोग्य आहे त्यांच्यावर प्रेम But करणे. when we look at the further verses in John chapter 13, we see that Jesus washing the feet of the disciples. आपण 13व्या अध्यायाच्या काही पुढील वचनामध्ये पाहिलं तर आपण पाहतो येशू ख्रिस्ताने शिष्याचे पाय धुतले. He washed the feet of the same disciples that would abandon him on the cross. पीटर त्याने त्या पेत्राचे पाय धुतले जो त्याला वधस्तंभावर एकटा सोडेल. He washed the feet of the Peter who denied him 3 times. त्याने पेत्राचे पाय धुतले, त्याने 3 वेळा त्याला नाकारलं. He washed the feet of the Judas Iscariot who would betray him. त्याने यहूदा इस्करियोतचे पाय धुतले जो त्याचा विश्वासघात Knowing करणारा. all these things, yet because love motivated him, he washed their feet. आपण पाहतो हे सर्व असताना देखील प्रीतीमुळे येशू ख्रिस्ताने त्याचे पाय धुतले. Nowadays we see that the feet washing has become just like a trend. आपण पाहतो आताच्या दिवसामध्ये रूढी परंपरा झाली पाय They wash धुणे. feet only of the person that are lovable. जे
त्यांच्यावर प्रीती करू शकतात अशाच लोकांचे ते पाय But धुतात. Jesus went far above it. परंतु येशू ख्रिस्त त्याच्याही पलीकडे Jesus गेला. washed the feet of those who were against him, who were planned against him. येशू ख्रिस्ताने आशांचे पाय धुतले जे त्याच्या विरुद्ध योजना आखत होते, कट रचत होते. That is the love of God. ही देवाची प्रीती आहे. Jesus helps us to love those whom he loves. येशू ख्रिस्त आपल्याला मदत करतो, ज्यांच्यावर तो प्रीती करतो आपण त्यांच्यावर करावी. Thirdly, Jesus is the Father of peace. तिसरी गोष्ट येशू ख्रिस्त शांती Romans chapter 5 verse 1, the word of God says, पत्र 5 वाद्य पहिलं वचन. therefore being justified by faith, we have peace with God through our Lord Jesus Christ. पत्र 5 वाद्य पहिलं वचन. म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरलो आहोत, म्हणून आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. Gospel of, Ephesians chapter 2 verse 14, the word of God says that Jesus himself is our peace. येशू ख्रिस्त आपली शांती आहे. इफिसकरस पत्र 2 अध्याय 4 वचन. Jesus is not just a medium that through him we receive peace, but he is the Father of peace. आपण पाहतो येशू ख्रिस्त काय मध्यस्थ नाही की माध्यम नाही, त्याच्याद्वारे शांती मिळते, परंतु येशू ख्रिस्त स्वतः शांतीचा पिता. And if we have accepted his peace, जर आपण त्याची प्रीती स्वीकारली आहे, then there शांती is स्वीकारली no आहे, option but for us to become peacemaker. परंतु आपल्याला पर्याय नाही, परंतु आपण शांती प्रस्थापित करणारे झालं How many of पाहिजे. you have accepted the peace of God? किती जणांनी देवाची शांती स्वीकारली आहे? Turn to your neighbor and say, I am a peacemaker. बाजूच्या व्यक्तीकडे पहा आणि म्हणा की मी I am a शांती करणार आहे, peacemaker. मी शांती प्रस्थापित करणार आहे. And we need to put on those shoes of the readiness of the gospel of peace. स्वार्थ जी तयार आहे सांगण्याकरिता त्याचे पायथन आपण परिधान केले You पाहिजेत. know, if you go to the economic world, तुम्ही जर आर्थिक जगतात गेलात, all the shopkeepers, they say that the most of the shoes sold is in the month of December. जे बुट विक्री करणारे दुकानदार आहेत ते म्हणतात की डिसेंबर महिन्यात सगळ्यात जास्त बुटांचा आमची विक्री You know, होती. shoes and sandals. बुट आणि सँडल. And you know, usually when the people come to church, they will sit like this. आणि नेहमी जर प्रत्येक रविवारी लोक येतात ते असे बसतात, And they will sit like this. असे पाय खाली ठेवून But on बसतात. Christmas, पण brand ख्रिसमसच्या दिवशी new shoes, नवीन बुट they will sit like this. पायवर करून बसतील. They don't bother what message is going on. They will be just moving their shoes, showing others, look at my shoes. त्यांना काय घेणं देणं का नाही, काय उपदेश चालला पण बुट दाखवत बसतात, बघा नवीन बुट घेतलाय कसा दिसतोय. You know, we are so crazy after the shoes that can be worn out within 1 year. अशा बुटा माग आपण वेडे होतो जे 1 वर्षात त्या झिजून जातील, फाटतील, तुटतील. But I want to tell you that Jesus Christ has given us the all-weather shoes, shoes that cannot be worn out. That is the shoes of the readiness of the gospel of येशू Jesus ख्रिस्ताने Christ. आपल्याला असे बुट दिलेले आहेत की सर्व अंगामध्ये आपण ते वापरू शकतो आणि तयार राहू शकतो शांतीची स्वार्थ Put सांगण्याकरिता. on those shoes, ते पायधन परिधान करा, because that is the shoes of the readiness of the gospel of peace. कारण ते पायथन असे आहेत की शांतीचे In स्वार्थ Romans सांगायला chapter सतत 10, the word तयार. of God says रोमकारास पत्र that 10 अध्याय. everyone who calls upon the name of the Lord shall be saved. जो कोणी परमेश्वराच्या नावाचा धावा करेल त्याचं तारण But the होईल. responsibility is on us. जबाबदारी आपली आहे. And Paul said that how can they preach unless and until somebody goes out over there and share the gospel of peace to them. पौल म्हणतो त्यांचं तारण कसं होईल, जोपर्यंत कुणी जाऊन त्यांना स्वार्थ सांगणार नाही तोपर्यंत. How beautiful are the feet of those who carry the gospel of good tidings. चांगले स्वार्थाचे शुभवर्तमान घेऊन जातात, त्यांचे चरण किती मनोरम. Look at your feet. तुमच्या पायाकडे बघा. Don't look at me. Look at आजूबाजूच्या your feet. पायाकडे नका बघू, तुमच्या स्वतःच्या पायाकडे Look at बघा. your feet. अहो बघा ना And पायाकडे say, तुमच्या. these are beautiful feet. अहो आमच्याकडे नका बघू, तुमच्या बुटाकडे बघा आणि म्हणा No, सुंदर don't आहे. worry if you have not put the nail polish or not. Don't worry. नेल पॉलिश लावली नाही लावली स्त्रियांनो some हरकत people नाही, say, बघा. nail polish is not there. They want to hide their feet. आणि नेल पॉलिश नाही लावली म्हणून पाय लपून ठेवू नका. Don't worry whether the nails are not trimmed or not. नका कापले का नाही लक्ष देऊ नका. You know, tell to yourself. आमच्याकडे बघू Put नका. your hand on your feet and say. सगळे आपले बुट बघा, पायावर हात ठेवा आणि म्हणा. Everybody, put your hand on the feet and say. म्हणा These are beautiful feet these are beautiful सुंदर फीट for the gospel of peace. for the gospel of peace. You know, you need to put on those shoes of the gospel of peace. शांतीचे परिधान केले पाहिजे ते पायथान. Because we have declared this month as the month of evangelism. कारण हा महिना आपण जाहीर केला स्वार्थाचा महिना. If we have received that peace, जर ती शांती तुम्हाला मिळाली let असेल, us become peacemakers. आपण शांती प्रस्थापित Let करणारे us आहोत. put on that shoes 24/7. 24
तास आणि आठवड्याचे 7 दिवस आपण Let तो us परिधान take करूया. the gospel to the people out there. बाहेर लोकांना सुवर्तमान सांगूया. Because the word of God says, देवाचं वचन सांगतं, whosoever call upon the name of the Lord. जो कोणी परमेश्वराच्या नावाचा धावा करेल, Whosoever means whether rich or poor, whether man or woman, whether be of any religion. मग तो श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही धर्माचा असो, Everyone who calls upon the name of the Lord will be. जो प्रत्येक will जण be प्रभूच्या saved. नावाचा धावा करतो त्याचं तारण होईल. Jesus is the Father of peace. येशू ख्रिस्त शांतीचा Let पिता. us receive that peace and let us be peacemakers. आपण ती शांती स्वीकारूया आणि शांती प्रस्थापित करणारे Fourthly, होऊया. Jesus is the Father of hope. आपण पाहतो चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त आशेचा पिता. Colossians chapter 1 verse 27, the word of God says, कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय to 27 whom वचन. God would make known what is the riches of glory of this mystery among the Gentiles, which is Christ in you, the hope of glory. पहिले कलसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 27 वचन. या रहस्याचे गौरवाची संपत्ती परराष्ट्रांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळविण्यास देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो हे रहस्य आहे. Christ in us is the hope of glory. ख्रिस्त आम्हामध्ये गौरवाची आशा. A man can live without water, मनुष्य पानं मिळालं he नाही तरी can जगू live शकतो, without food, जेवण मिळालं नाही तरी जगू शकतो, but he cannot live without hope. आशेशिवाय आपण जगू शकत नाही. We are so glad that Jesus in us is the hope of glory. आपल्याला इतकी खुशी आहे की येशू आम्हामध्ये गौरवाची Can you turn आशा. to your neighbor and say, Jesus in me? You know, some people are not convinced actually. लोकांना काही खात्री झालेली नाही. You know, we are so accustomed to say, you would not know who I am. आपल्याला इतकी सवय माझ्या झाली, तुला माहित नाही मी कोण आहे. You know, forget about that. अहो ते विसरते बाहेर. Forget about who you are, forget and remind yourself that Jesus in me is the hope of glory. मी कोण आहे म्हणण्यापेक्षा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा Say, असं म्हणा. Jesus in me जीसस इन मी is the hope of glory. इज द होप ऑफ ग्लोरी. When situations say nothing will work out, tell Jesus in me is the hope of glory. तुम्हाला वाटतं काही कार्य होणार नाही, म्हणा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा. When there is no prayer answered in your house, say Jesus in me is the hope of glory. जर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, म्हणा की येशू माझ्यामध्ये गौरवाची आशा. You apply everywhere, there is no reply, say Jesus in me is the hope of glory. सगळीकडे अर्ज देता, काही उत्तर येत नाही, म्हणा येशू ख्रिस्त माझ्यामध्ये गौरवाची आशा. You go to the doctor, no proper diagnosis of your sickness, say Jesus in me is the hope of glory. डॉक्टर कडे जाता निधन होत नाही, आजार काय झालेला, म्हणा येशू ख्रिस्त Don't माझ्यामध्ये give up. गौरवाची आशा. Jesus is the hope of glory. सोडून देऊ नका येशू ख्रिस्त गौरवाची आशा. And he knows how to turn our situation for our good. आपल्या हितासाठी कशी परिस्थिती बदलायची त्याला माहित आहे. Jesus is the father of hope. येशू ख्रिस्त आशेचा पिता. Fifthly, Jesus is the father of comfort. चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त सांत्वन देणारा पिता. Gospel of John chapter 14 verse 1, the word of God says. ध्यान कृष्णवर्तमानाचा 14वा अध्याय पहिलं वचन. And Jesus said, let not your heart be troubled. Ye believe in God and believe also in me. ध्यान कृष्णवर्तमान 14वा अध्याय पहिलं वचन. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा व माझ्यावरही विश्वास ठेवा. There are many who have lost their near and dear ones पुष्कळशा आहेत ज्यांच्या प्रियजनांचं निधन झालं आहे in this month. या महिन्यात. And you might be thinking that I have lost my father, I lost my brother, I lost my sister, I lost my parents. Is there any reason for me to really rejoice and celebrate the remembrance of the birth of the Lord तुम्ही Jesus म्हणतात Christ? माझ्या आई वडील बहीण भाऊ यांचं निधन झालेलं आहे, मला आता नाताळ साजरा करण्यामध्ये काही अर्थ आहे का, आनंद आहे का? Jesus was talking about his death येशू ख्रिस्त त्याच्या मरणाबद्दल बोलत to the होता. same disciples who left their occupation to follow Jesus. आणि ते शिष्य ज्याने त्यांचा व्यवसाय सोडला येशूच्या मागे येण्याकरिता, Jesus fed them. Jesus fed them. येशू ख्रिस्ताने त्यांना भोजन Jesus दिलं. taught them in the classroom of the nature. येशू ख्रिस्ताने निसर्गाच्या वर्गामध्ये त्यांना शिकवलं. Jesus used them to perform miracles. येशू ख्रिस्ताने त्यांचा उपयोग केला And the चमत्कार same करण्याकरिता. Jesus is telling them that he's not going to be with them anymore. येशू ख्रिस्त आता म्हणत आहे मी तुमच्या बरोबर आता असणार नाही. The question arises, what will happen to me? मग त्यांचा प्रश्न होता आमचं काय What होणार, will happen to my family? माझ्या कुटुंबाचं काय होणार. But Jesus says, let not your heart be troubled. येशू ख्रिस्त म्हणतो तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ Let देऊ not your नका. heart be troubled. तुमच्या अंतःकरण अस्वस्थ होऊ नका. Anything that is troubling our heart, let us put it on in the hands of जी Jesus. गोष्ट आपल्या अंतःकरणात त्रास देते आपण येशूच्या हातात देऊया. Because Jesus is the father of comfort. कारण येशू ख्रिस्त सांत्वनाचा पिता. Sixthly, Jesus is the father of example. आपण पाहतो 6वी गोष्ट, येशू ख्रिस्त पिता आहे जो कित्ता घालून First देणारा. Peter chapter 2 verse 21. पहिले पेत्र्याचा 2रा अध्याय 21 वचन. For even hereunto were ye called, because Christ also suffered for us, leaving us an example that ye should follow his steps. पहिले पेत्र 2रा अध्याय 21 वचन.
कारण याकरिता तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे की कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि त्यांनी करून तुम्ही त्याचवर त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुम्हाकरिता कित्ता घालून दिला आहे. We always say, I am Christian, Christian. मी ख्रिस्ती You introduce yourself, I am Christian. मी ख्रिस्ती. And then we update ourselves, we Protestant Christian. आणि अजून पुढे जोर देतो आम्ही प्रोटेस्टंट ख्रिस्ती. It's not about Christian surname. ख्रिस्ती आडनाव हे महत्वाचं नाही हो. It's not about having Christian name. ख्रिस्ती नाव हे महत्वाचं It's नाही. not having a Christian sticker on the bumper. गाडीच्या बंपरवर ख्रिस्ती स्टिकर लावणं हे महत्वाचं That नाही. is not going to work out. त्यामुळे कार्य होणार नाही. We are called to live as Christians. आपल्याला बोलवलं आहे आपण ख्रिस्ती म्हणून Christ-like जगायला. life. ख्रिस्त सदृश्य When I जीवन. studied MA in Pune College, मी ज्यावेळेस पुणे कॉलेजमध्ये MA they शिक्षण घेत होतो they asked me my name. त्यांनी माझं नाव I विचारलं. said Stephen Nana Dar. मी म्हटलं स्टीवन नानादार. They said, what religion you are? अरे तू आहे कोणत्या धर्माचा? I said, why? म्हटलं का? Stephen is Christian, Nana is Hindu, and Dar is Muslim. स्टीवन ख्रिश्चन, नाना हिंदू, दार मुस्लिम. I said 3 in 1 मी म्हटलं तिन्हीमध्ये एक. because I love everyone. कारण मी सर्वांना प्रेम करतो. Many times we are so custom. No, because of my see, the star has already come up on your house. तुमच्या घरावरती आता तुम्ही तारे लावलेत. Many times people know that we are Christian only because of the star. लोकांना कधी कळतं आपण ख्रिस्ती आहे ज्यावेळेस आपण तारा किंवा स्टार Oh, लावतो. that family is a Christian. That family is अरे a ते Christian. कुटुंब ना ख्रिश्चन दिसतंय. After 1st January, 1 जानेवारी नंतर star come down, we also come down. स्टार तारा खाली घेतो आपणही खाली होतो. Why? का? That is not the witness that we have. अशा प्रकारची आपली साक्ष नव्हे. We must live a Christ-like life. ख्रिस्त सदृश्य जीवन आपण जगलं Christian पाहिजे. means Christ-like life. ख्रिस्ती म्हणजे ख्रिस्त सदृश्य On जीवन. 25th of December, 25 डिसेंबरला pastor makes the announcement, पास्टर इतके घोषणा don't करतात reserve chairs. खुर्चीचं आरक्षण करू नका. And our Christ-like nature goes out आपला ख्रिस्त स्वरूप स्वभाव जातो. and carnal nature comes. दैहिक स्वभाव येतो. How much ever announcement is given, we will put one handkerchief, one Bible, one newspaper, one ration card, and one everything. We will reserve the chairs. आणि किती सांगितलं तरी आपण तिथं रुमाल ठेवणार, तिथं कागद ठेवणार, आपली पिशवी ठेवणार, आपली बॅग ठेवणार, रेशन कार्ड ठेवणार, सर्व काही ठेवणार. This is not Christ-like attitude. आणि ख्रिस्त सदृश्य We talk प्रवृत्ती about नाही. witnessing, but when it comes to obedience, there is nothing. आपण That's why म्हणतो- the word of God says, obedience better than sacrifice. आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो पण आज्ञापालन आलं की ते करत नाही. तेव्हा देवाचं वचन सांगतं यज्ञ अर्पणापेक्षा आज्ञापालन श्रेष्ठ. Elderly person is standing and we sit like this. Elderly person is standing outside in the shamiana and we sit like this. आणि आपल्यापेक्षा वडील व्यक्ती तिथे उभे राहतात आणि आपण मस्त शांतमध्ये असं बसतो. And we think about, I love you, Lord, and I lift my hand. देवा मी तुझ्यावर प्रीती करतो, माझे हात उंच करतो. And God says, first love that aged person. देव म्हणतो अरे बाबा त्या वयस्कर Get up, माणसावर प्रेम कर, उठ Get जागा up दे. and then give him chair. उठ त्याला जागा दे. These are the practical ways of showing Christ-like life. आणि हे आपले दररोजचे जीवन आहे त्यामध्ये ख्रिस्त सदृश्य जीवन आपण दाखवू शकतो. Because Jesus Christ is our perfect example. कारण येशू Hallelujah. ख्रिस्त आपला परिपूर्ण कित्ता Every आहे. day we need to step by step live in the example of Jesus दररोज Christ. पावलानं आपण ख्रिस्ता सदृश्य असा कित्ता दाखल जीवन जगलं Seventhly, पाहिजे. Jesus is the father of salvation. सातवी गोष्ट येशू ख्रिस्त तारणाचा पिता. Acts chapter 4 verse 12 the word of God says, प्रशिक्षणाचे कृत्य 4 अध्याय 12 neither is वचन. there salvation in any other, for there is none other name under heaven given among men whereby we must be saved. प्रशिक्षणाचे कृत्याचा 4 अध्याय 12 वचन. आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणते नाव आकाशाखाली मनुष्याला दिलेले नाही. No other name but the name of Jesus. इतर कोणतेही नाव नाही परंतु येशूचं नाव. Only Jesus is the reason for the celebration. येशू ख्रिस्तच कारण आहे हे सोहळा साजरा Some करण्याचं. people preach about Jesus and Santa Claus Baba is standing right near them. काही लोक उपदेश करतात आणि सांता क्लॉस बुद्धा तिथेच उभा Santa Claus असतो. never died for our sins. सांता क्लॉस आपल्यासाठी मेला Santa Claus नाही. never gave his life for us. सांता क्लॉस बुद्धाने Santa आपल्यासाठी Claus जीवन दिलं never नाही. forgave our sins. सांता क्लॉसने आपल्या पापाची क्षमा केली Only नाही. Jesus. केवळ येशू.
Jesus is the reason for our salvation. आपल्या तारणाचं कारण आहे प्रभू येशू ख्रिस्त. The word of God says that there is no other name देवाचं वचन सांगतं इतर कोणतेही but नाव the नाही, name of Jesus. परंतु येशूचं नाव. Let us lift up the name of Jesus. आपण येशूचं नाव उंचावूया. Let us lift up the name of Jesus rather than the tradition and all those things that are fanciful but are far away from the word of God. ज्या सर्व आकर्षक गोष्टी आहेत त्या सोडून देऊ, परंतु येशू ख्रिस्ताला आपण उंचावूया. Because if we have Jesus, we have everything. जर येशू आहे तर सर्व आहे. If you need help, ask Jesus. Jesus come and he will come with help. जर तुम्हाला मदत पाहिजे म्हणा येशू ये, येशू तुम्हाला मदत करेल. Jesus is the father of comfort. येशू ख्रिस्त सांत्वनाचा If you पिता. need comfort this morning, afternoon, ask Jesus to come in your life. He will come along with his comfort. जर तुम्हाला सांत्वन पाहिजे आज दुपारी येशू ख्रिस्ताला मागा तर तुमच्या बरोबर येईल त्याचं सांत्वन घेऊन. Jesus is the father of hope. येशू ख्रिस्त If you have आशेचा If पिता. you have lost hope in your life, or तुझ्या जीवनात जर आशा if नसेल, you think that there is no hope for me, तुम्ही म्हणता माझ्यासाठी आशा नाही, ask Jesus to come in your life and he will come with hope in your life. येशू ख्रिस्ताकडे मागा, तुमच्या जीवनात त्याची आशा घेऊन तो If you are at the येईल. reach of my voice, माझी वाणी तुमच्यावर if you have पोहोचत never असेल, accepted Christ as your personal savior, जर ख्रिस्ताला वैयक्तिक तारणाला let this स्वीकारलं be the time we नसेल, accept Christ as our personal savior. ही वेळ असू द्या प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक And he तारणाला will come स्वीकारण्याची. with the best gift of salvation in your life. तुमच्या जीवनात उत्तम तारणाची देणगी तो तुम्हाला Shall we all देईल. stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात सर्व I उभे request राहूया. the choir to come forward. गायन वृंदाला विनंती करतो की त्यांनी His यावं. name shall be called the everlasting Father, त्याचं नाव सनातन पिता, the risen Lamb of God, देवाचा पुनरुत्थित खोकरा. the one who walked away from the empty tomb that day. त्या दिवशी तो त्या रिकाम्या कबरीतून बाहेर आला. He set his people free त्याच्या लोकांना त्याने बंदीमुक्त with केलं, love and liberty. प्रीतीने स्वातंत्र्याने. That's why we can walk with him every night and every आणि day. त्यामुळे आपण दिवस रात्र त्याच्याबरोबर चालू Let us शकतो. worship that King. त्या राजाची उपासना भक्ती Let करूया. us close our eyes. डोळे बंद करूया. Let us come to him with the heart of thanksgiving उपकार स्तुती घेऊन for आपण all त्याच्याकडे that he येऊया. has done. हे सर्व त्याने आपल्यासाठी केलं आहे. Thank him for his help. त्या मदतीबद्दल त्याचे आभार मानूया. Thank him for his hope. त्याच्या आशीर्वादाबद्दल त्याचे आभार Thank मानूया. him for his comfort. त्या सांत्वनाबद्दल त्याचे आभार मानूया. Thank him for the hope of glory. गौरवाच्या आशाबद्दल त्याचे आभार Let's मानूया. glorify the name of the Lord. गौरच्या नावाचं गौरव Lift करूया. up our hands and let's worship him. आपला हात उंच करूया, त्याची उपासना भक्ती करूया. We come into your presence to sing a song to you, a song of praise and honor for all the things you helped us through. You gave a life worth living, a life in love with you, and now I just love giving all my praises back to you. You're the Father of creation, the risen Lamb of God. You're the one who walked away from the empty tomb that day, and you
glorify your name, Lord and dear Father. तुझ्या नावाचा गौरव We करतो. thank you, Jesus, that in you we have every eternal blessings. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो तुझ्यामध्ये आम्हाला सर्व सार्वकालिक आशीर्वाद आहे. Lord, help us to seek you first in our life. प्रभू आमच्या जीवनात पहिलं आम्ही तुझी शोध करायसाठी आम्हाला And सहायता as we have कर. already entered into the month of evangelism, प्रभू स्वार्थाच्या महिन्यात आम्ही प्रवेश केला असताना Lord, we thank you for the peace that you have given us. प्रभू जी शांती तू आम्हाला दिली आभार मानतो. Help us to put on those shoes of the readiness of the gospel of peace. शांतीचे पायथन परिधान करण्याकरिता आम्हाला सहायता कर जे तयार आहेत शांतीची सुवार्ता And help us सांगण्याकरिता. to reach the unreached with your gospel of the Lord Jesus Christ. ज्यांच्यापर्यंत सुवर्तमान पोहोचला त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरिता आम्हाला मदत We कर. thank you for your word this afternoon. आज दुपारच्या वचनाबद्दल आभार मानतो. Use us for your glory, we pray. प्रार्थना करतो तुझ्या गौरवासाठी आमचा उपयोग In कर. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be sitting in God's presence. सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. The women of our church have decided to bless our branch church pastors' wives with brand new saris. आपल्या चर्चच्या महिला मंडळाने निर्णय घेतला शाखा म्हणजे जे पास्टर आहेत त्यांच्या पत्नीला साड्या देणं We want you to आशीर्वादित take the करायचं. envelope, whatever the Lord leads you, put in the envelope and write on it this for the branch church pastors' wives saris, and you can put it in the offering box at the time of the offering. ते पाकिट घ्या त्याच्यामध्ये ती रक्कम टाका त्याच्यावर दिल्या शाखा मंडळाच्या पास्टरच्या पत्नीच्या साडी करिता. If you are sending online, please specify that amount is for the branch church pastors' wives saris. ऑनलाईन पाठवत असाल तर त्याच्यावरती नमूद करा की शाखा मंडळाच्या पास्टरांच्या पत्नीच्या साडींकरिता. Church, coming Saturday, we are going to have the carol singing and all departmental Christmas program, not here, but at Mahatma Phule Sanskritik Bhavan, Warori. मंडळी लक्षात घेऊया की येणारा शनिवार जो आहे 20 तारखेचा आपला नाताळचे कार्यक्रम होणार आहे ते इथं असणार नाही परंतु वानवडे या ठिकाणी असणार आहे सांस्कृतिक भवन या ठिकाणी. Let us all come together with our families and let us celebrate the remembrance of the birth of the Lord Jesus सर्व Christ. कुटुंब एकत्र येऊया आणि प्रभू येशूचा जन्म सोहळा साजरा करूया. Volunteers for the Kilo Sunday, please wait after the service आणि जे स्वयंसेवक आहे किलो संडेचे कृपा करून and meet Brother Vishwas Savle. He is the leader and he will guide you on how to segregate these proceedings. आणि विश्वास सावळे यांची तुम्ही भेट घ्या ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की या सर्व गोष्टीचा वाटप कसा Let us करायचा. worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. I am sorry. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, Merry Krishna, please stand. जर वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर उभी राहा. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. कृपा परमेश्वर प्रार्थना करतो प्रियजनांसाठी जे आपला वैयक्तिक आणि लग्नाचा वाढदिवस साजरा We करत thank आहेत. you, Lord, for your faithfulness in their personal marital life till now. प्रभू आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक वैज्ञानिक जीवनात तू विश्वास आभार मानतो. As they enter into a brand new year of their life, म्हणजे आयुष्यात नवीन वर्षात परावर्तन करत असताना help them to continue to experience your faithfulness, providence, and protection. प्रधान अधिकाऱ्यांमध्ये विश्वासपणाचा संरक्षणाचा पुरवठ्याचा Show them many more birthdays and anniversaries. प्रधान अधिक वाढदिवस आणि लग्नाचे We as a वाढदिवस church, we bless them in Jesus' मंडळाच्या name. नात्याने येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो. matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. याचा जशाच आपल्या नावाने पण सेवा करायला परिशुद्ध भक्ती Reverend करूया. Elji Koli, myself, we stand right behind the church to meet you. रेव्हरंड येशू कोळे, स्टीव्हन चर्चच्या मागे असेल तुम्हाला भेटायला. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.